2 दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राजकारणाच्या पटलावर एकत्र आले. मराठी भाषा आणि मराठी माणसाकरता एकत्र येत असल्याचं सांगत ठाकरे बंधू एकत्र दिसले. प्रत्यक्षात दोनही ठाकरेंकरता राजकारणात आता अस्तित्वाची लढाई सुरू आहे. तुम्हीच पहा. निवडणूक रणधुमाळीत ठाकरे बंधूंची चर्चा. प्रचारासाठी ठाकरे बंधूंकडून माध्यमांचा पुरेपूर वापर. ठाकरे बंधूंचा निवडक आणि प्रभावी प्रचार. ठाकरेंची माध्यम रणनीती यशस्वी होणार. महायुतीच्या नेत्यांच्या राज्यभरात सभा. राज्यातील 29 महापालिका निवडणुका खऱ्या अर्थानं अनेक वर्ष चर्चेत राहणार आहेत. मुदत संपल्यानंतर 2 ते 3 वर्षांनी या निवडणुकांची घोषणा झाली आहे. निवडणुकांच्या विविध मुद्द्यांवर हे प्रकरण न्यायप्रविष्ट होतं. त्यामुळे या निवडणुका उशिराने होत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक मोठी राजकीय घडामोड घडली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे ठाकरे बंधू तब्बल 2 दशकांनी एकत्र आले. महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 6 दशकं ठाकरे या नावाचा सतत बोलबाला राहिलाय. सध्याच्या राजकीय परिस्थितीत 2 ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र येणार ही बाब सर्वार्थानं लक्षणीय ठरली आहे. ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई झाली आहे. हीच बाब अधिक प्रकर्षानं माध्यमांचा वापर करून मराठी माणसांच्या मनावर बिंबवण्यासाठी राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून माध्यम रणनीतीचं नियोजन करण्यात आलंय. ठाकरे बंधू एकत्र येणार आणि राज्याच्या राजकारणात उलथापालथ करणार हा एक विचार घेऊन ठाकरे युतीची रणनीती माध्यमांद्वारे दोनही बंधूंनी प्रभावपणे प्रत्यक्षात आणली आहे. महायुतीच्या नेत्यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी संपूर्ण राज्यात पायाला भिंगरी लावून फिरायला लागले. भाजपला अन्य राज्यातील काही चर्चित चेहरे निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरावे लागले. मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांचा अनोखा वेगळा प्रचार केला. मात्र ठाकरे बंधूंनी त्याच्या युतीची घोषणा केल्यावर निवडक कार्यक्रम आणि सभा घेऊन निवडणुकांच्या प्रचारावर मोठा प्रभाव टाकलाय. त्यात त्यांनी माध्यमांचा पुरेपूर वापर करून घेतलाय. ज्यांचं मुंबईवरती, महाराष्ट्रावरती, मराठी माणसावरती प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा. ठाकरेंची माध्यम रणनीती. 5 जुलैला दोनही ठाकरे बंधूंनी मराठी भाषेसाठी एकत्र आल्याची घोषणा केली. वरळीत झालेल्या विजयी मेळाव्यात भविष्यातही एकत्र राहण्याचे उद्धव यांनी संकेत दिले. त्यानंतर दोनही ठाकरे बंधूंच्या कौटुंबिक भेटीगाठी होत राहिल्या. ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी माध्यमातील बातम्यांचा केंद्रबिंदू ठरल्या. मनसेच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरेंना प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आलं. एका मुलाखतीत राज यांनी कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असे सांगत मनोमिलनाचे संकेत दृढ केले. निवडणुकांचा बिगुल वाजता संजय राऊत सातत्यानं मध्यस्थी करत राहिले. 24 डिसेंबरला वरळीत दोनही भावांनी युतीची घोषणा केली. 2 जानेवारीला पहिल्यांदाच आदित्य आणि अमित ठाकरे शिवसेना भवनात एकत्र आले. 4 जानेवारीला 20 वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात आले. याच दिवशी दोनही ठाकरेंनी युतीचा संयुक्त वचननामा जाहीर केला. 8 आणि 9 तारखेला ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत प्रदर्शित झाली. 10 तारखेला नाशिकमध्ये दोनही भावांची पहिली संयुक्त सभा झाली. 11 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर ठाकरे बंधूंची सभा झाली. तर 12 तारखेला ठाण्यात गडकरी चौकात ठाकरे बंधूंची सभा. ठाकरेंना 1760 सभा घेण्याची गरज नाही. एक सोनार की और 2 लोहार की. आता 2 लोहार की है आमच्या. एक सोनार की 2 लोहार की. कालची शिवतीर्थावरची सभा ही गेम चेंजर सभा आहे. परिवर्तन करणारी सभा. ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी, त्यांच्या पत्रकार परिषदा आणि सभा या बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरले गेलेत. तर वाहिन्यांचा सर्वाधिक वेळ या बातम्या दाखवण्यात गेलाय.
महायुतीनं या निवडणुकीसाठी सर्व पातळ्यावर आपल्या प्रचाराची रणनीती आखली होती. त्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात त्याचं नियोजन केलं. फडणवीस यांनी यावेळी प्रचाराचे वेगळे तंत्र अवलंबले. त्यांनी सभा, रॅली यासह टॉक शो, सेलिब्रिटींसोबत मुलाखती असा वेगळा धाटणीचा प्रचार केला. मात्र कमी खर्चात आणि मोजक्यात कष्टात ठाकरे बंधूंचा प्रचार प्रभावी ठरलाय. उद्धव आणि राज ठाकरे यांनी मराठी माणसांना भावनिक साथ घालत प्रचारात बाजी मारलीय. ठाकरे बंधूंना त्यांच्या नियोजनाप्रमाणे प्रसिद्धी तर मिळालीय, पण त्याचे मतांमध्ये रूपांतर होणार का? त्यांचा प्रभावी ठरलेला प्रचार त्यांना विजयी मतदान मिळवून देणार का? मराठीचं कारण पुढे करत झालेली ठाकरे बंधूंची युती मतदार स्वीकारतील का? अशा अनेक प्रश्नांची उकल येत्या 16 तारखेला स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.